Hi students, in last video we learned about the excretion. What is excretion? Excretion in plants, animals and as well as in human beings also. In which we learned about the plants do not have any specific organ or a system for the excretion, but human beings having a particular excretory system and other organs also participate in excretion, just like skin or lungs. Okay, we learn about the in detail about the excretion, and also we learn about the non-functioning of kidney. That time the excretory waste is mixed with the blood. That time we use a man-made machine is known as a dialysis. Okay, so today we learn about the new process in living organisms, in which we learn the coordination. Firstly, we know about what is coordination, then after we learn coordination in plants and then also in human beings also. So what is coordination? जनरली आपण कोऑर्डिनेशन कशाला म्हणतो किंवा कोऑर्डिनेशन काय आहे, तर आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस एखाद्या क्रिकेट टीममध्ये जर प्रत्येकाने कोऑर्डिनेट केलं तर टीम जी आहे ती काय होऊ शकते, विन होऊ शकते. ओके, तर पर्टिक्युलर क्रिकेटर्स जे आपल्या टीमसाठी गेम हा व्यवस्थित चालण्यासाठी काय करतात, सक्सेसिव्हली प्रोसीड होण्यासाठी ते एकमेकांसोबत कोऑर्डिनेट करतात, बरोबर आहे. आणि त्यांचंच कोऑर्डिनेशन म्हणजे एकमेकांसोबत जे काही प्लॅनिंग वगैरे करतात आणि जे प्लॅन ते घालतात त्याच्यानुसार ते विन होतात. तर स्मूथली सक्सेस भेटण्यासाठी ते जे काही कोऑर्डिनेशन करतात त्याच्यासाठी प्रत्येक क्रिएटर हा रिस्पॉन्सिबल असतो. ओके, तर आपल्याला माहीत आहे ह्युमन बिईंग्सची बॉडी असो किंवा अदर ऑर्गॅनिझम्सची बॉडी असो, इन मल्टीसेल्युलर. ओके, मल्टीसेल्युलर जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत यांच्यामध्ये जनरली जी काही बॉडी आहे ती कशापासून बनलेली आहे, सेल्सपासून बनलेली, बरोबर आहे. द ग्रुप ऑफ सेल्स फॉर्म टिश्यू, टिश्यू फॉर्म्स, द ग्रुप ऑफ टिश्यू फॉर्म्स ए organ, and these organs are grouped together to form a organ system, and these organ system they are grouped to form a body. We already know about this. जनरली मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्सची बॉडी कशी फॉर्म झालेली आहे, तर सेल्सपासून फॉर्म झालेली आहे. ओके, स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज ए सेल. तर जो काही सेल्स आहेत त्यांचा ग्रुप बनवला तर टिश्यू फॉर्म होतो, टिश्यूपासून ऑर्गन फॉर्म होतो आणि ऑर्गन्सपासून ऑर्गन सिस्टीम तयार होते, आणि जी काही ऑर्गन सिस्टीम आहे यांचा जर ग्रुप केला तर बॉडी फॉर्म होते. तर जी काही बॉडी फॉर्म होते याच्यासाठी ऑर्गन सिस्टीम आणि ऑर्गन्स, टिश्यू, सेल्स हे रेस्पॉन्सिबल आहेत. तर जनरली ज्यावेळेस बॉडी फंक्शनिंग जर स्मूथली सक्सेसिव्हली जर प्रोसीड व्हायची असेल तर त्यासाठी प्रत्येक ऑर्गनचं आणि ऑर्गन सिस्टीमचं काय असलं पाहिजे, कोऑर्डिनेशन असलं पाहिजे. काय असलं पाहिजे, कोऑर्डिनेशन. त्याच वेळेस जेव्हा ऑर्गन्स हे एकमेकांसोबत कोऑर्डिनेट करतील तेव्हा जी काही सिस्टीम आहे ती सिस्टीम स्मूथली प्रोसीड होईल. आणि ज्यावेळेस डिफरंट ऑर्गन सिस्टीम्स ज्यावेळेस एकमेकाला कोऑर्डिनेट करतील त्यावेळेस त्यांची बॉडी फंक्शनिंग हे व्यवस्थित चालेल. तर जनरली कोऑर्डिनेशन म्हणजेच काय, तर जे काही बॉडीमध्ये फंक्शनिंग होत असते ते प्रॉपर फंक्शनिंग होण्यासाठी किंवा स्मूथली फंक्शनिंग प्रोसीड होण्यासाठी जे काही ऑर्गन्स आहेत बॉडीमध्ये, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये जे काही जे काही ऑर्गन्स आहेत त्यांना काय केलं पाहिजे, एकमेकांसोबत कोऑर्डिनेट केलं पाहिजे. तेव्हा ती सिक्वेन्सली ती जी स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे, फंक्शन आहे ती काय होईल, पुढे जाईल आणि ती सक्सेसिव्हली ती जी फंक्शन आहे ती पूर्णपणे कंप्लीट करू शकते. तर याच्यासाठी प्रत्येक ऑर्गनमध्ये आणि ऑर्गन सिस्टीममध्ये कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे. ओके, तर याच्या बेसिसवर आपण कोऑर्डिनेशन कशाला म्हणू शकतो, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कोऑर्डिनेशन.
systematic regulation of different processes called control. Control and bringing about the different processes in the proper sequence is called as coordination. Generally, systematic regulation of different processes is called as a control. Okay, जनरली सिस्टमॅटिक ज्या काही प्रोसेसेस कंप्लीट होतात त्याला आपण काय म्हणतो, एक पर्टिक्युलर कंट्रोल आहे, बरोबर. विथ द कंट्रोल ब्रिंगिंग अबाउट डिफरंट प्रोसेसेस इन सिक्वेन्स, प्रॉपर सिक्वेन्स इज नोन ॲज अ कोऑर्डिनेशन. जनरली सराउंडिंग स्टिम्युलर सोबत रेस्पॉन्स करून जे काही ऑर्गन आणि ऑर्गन सिस्टीम्स हे एकमेकासोबत कोऑर्डिनेट करतात आणि जी काही प्रॉपर फंक्शनिंग आहे विथ कंट्रोल, जे काही प्रॉपर फंक्शनिंग्स आहेत किंवा प्रोसेसेस आहेत ते स्टेप बाय स्टेप कंप्लीट करणे म्हणजेच काय, कोऑर्डिनेशन. म्हणजेच काय, कोऑर्डिनेशन. ओके, तर याच्यामध्ये जनरली आपण एक सांगू शकतो की जी काही प्रोसेस आहे त्यावरती पर्टिक्युलर कंट्रोल असणं गरजेचं आहे आणि त्या कंट्रोलसोबतच त्या प्रोसेसेस ह्या सिस्टमॅटिकली आणि सिक्वेन्सली कंप्लीट होणं गरजेचं आहे. ज्यावेळेस ते प्रॉपर सिक्वेन्सनी कंप्लीट होतील प्रोसेसेस त्यावेळेस त्यांना आपण काय म्हणू शकतो, कोऑर्डिनेशन. सिस्टमॅटिक रेग्युलेशन ऑफ डिफरंट प्रोसेसेस कॉल्ड कंट्रोल and control and bringing about the different processes in the proper sequence is called as a coordination. जेव्हा बॉडीमध्ये एखादी ॲक्टिव्हिटी हे सक्सेसफुली कंप्लीट होते, इफ एनी ॲक्टिव्हिटी इज कंप्लीटेड सक्सेसफुली इन अवर बॉडी, that time we say that all organs and organ system they are coordinate to each other and the process is completed step by step, means in a proper sequence. ओके, तर जनरली ज्यावेळेस एखादी ॲक्टिव्हिटी आपल्या बॉडीमध्ये होते त्यावेळेस आपण काय म्हणू शकतो, तर ऑर्गनचं आणि ऑर्गन सिस्टीमचं एक प्रॉपर जो काही कोऑर्डिनेशन आहे तो कोऑर्डिनेट ते एकमेकाला करतात आणि ज्याच्यामुळे स्टेप बाय स्टेप त्या प्रोसेसेस ह्या कंप्लीट होत आहेत. पण एनी फॅक्टर याच्यामुळे जर त्या ॲक्टिव्हिटीमध्ये कन्फ्युजन झालं तर रँडमनेस स्टेप्स ह्या कंप्लीट होत नाहीत. तर जनरली एखाद्या वेळेस आपण एखादी ॲक्टिव्हिटी बॉडीमध्ये होत असेल त्यावेळेस एखाद्या फॅक्टरमुळे जर तिथे कन्फ्युजन फॉर्म झालं, ॲक्टिव्हिटी प्रोसेसमध्ये जर कन्फ्युजन फॉर्म झालं तर ज्या काही स्टेप्स आहेत, ओके, ज्या काही स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये जर समजा फर्स्ट अँड सेकंड स्टेप कंप्लीट झाली आणि थर्ड स्टेपमध्ये एखाद्या फॅक्टरमुळे कन्फ्युजन क्रिएट झालं ॲक्टिव्हिटीमध्ये, त्यावेळेस सेकंड स्टेपहून डायरेक्ट फोर्थ स्टेपवरती प्रोसेस ही कंप्लीट होण्यासाठी जात नाही. तर इथे कन्फ्युजन झाल्याच्या नंतर रँडमनेस कोणत्याही स्टेप्स थ्रू प्रोसेस ही कंप्लीट होत नाही. त्याच्यासाठी पर्टिक्युलर सिक्वेन्सनीच ती जी काही प्रोसेस आहे ती स्टेप बाय स्टेप, आपण अगोदरच म्हणले प्रॉपर सिक्वेन्स, ओके, प्रॉपर सिक्वेन्स 1 2 3 4 5 सो ऑन. तर पर्टिक्युलर स्टेप वाईज ती कंप्लीट झाली पाहिजे, तेव्हाच कोऑर्डिनेशन आपण त्याला म्हणू शकतो. एखाद्या फॅक्टरमुळे जर का त्याच्यामध्ये कन्फ्युजन फॉर्म झालं तर त्यावेळेस ती रँडमली स्टेप कंप्लीट करत नाही आणि ती ॲक्टिव्हिटी कंप्लीट होत नाही. त्याच्यामुळे जो काही कोऑर्डिनेशन आहे ऑर्गन सिस्टीमचा और ऑर्गनचा, त्यावेळेस त्यांच्यामध्ये जी काही ॲक्टिव्हिटी होते, डिफरंट प्रोसेसेस होतात, त्यांच्यासाठी प्रॉपर सिक्वेन्सने ती कंप्लीट होणे खूप गरजेचं आहे. तर याच्यामध्ये जसे की वेगवेगळे फॅक्टर्स हे जेव्हा कॉज करतात त्यावेळेस त्या फॅक्टर्सना सुद्धा आपल्याला काय केलं पाहिजे, मेंटेन केलं पाहिजे. तर असे फॅक्टर्स आपण पाहू शकतो जसे की टेम्परेचर आहे, बॉडी टेम्परेचर असेल, ओके, किंवा वॉटर लेवल असेल बॉडीमधील, किंवा एन्झाईम लेवल असेल,
किंवा याच्या व्यतिरिक्त जो काही सराउंडिंग स्टिम्युलाय आहे, सराउंडिंग जो काही स्टिम्युलाय आहे, या सगळ्या फॅक्टर्सना सुद्धा आपल्याला काय केलं पाहिजे, मेंटेन केलं पाहिजे. म्हणजेच काय तर ज्यावेळेस प्रॉपर कोऑर्डिनेशन होत असेल त्यावेळेस जे काही फॅक्टर्स आहेत त्यांचं इक्विलिब्रियम सुद्धा आपल्याला मेंटेन केलं पाहिजे. कारण की ज्याच्यामुळे आपल्या बॉडीची ऑप्टिमल इफिशियन्सी ही कंप्लीट होईल. तर या ऑप्टिमल इफिशियन्सीसाठी आपल्याला काय केलं पाहिजे तर बॉडीचं होमिओस्टॅसिस करणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. आता होमिओस्टॅसिस म्हणजेच काय तर प्रॉपर कोऑर्डिनेशन विथ जे काही फॅक्टर्स आहेत, जी काही बॉडीचा इक्विलिब्रियम आहे याला मेंटेन करणं म्हणजेच काय होमिओस्टॅसिस. तर जनरली प्रॉपर कोऑर्डिनेशन सोबतच आपल्या बॉडीचं इक्विलिब्रियम सुद्धा मेंटेन करणं खूप गरजेचं. कारण की याचमुळे होमिओस्टॅसिसमुळे जी काही बॉडी आहे त्याचं ऑप्टिमल एफिशियन्सी खूप गरजेचे. इट इज नेसेसरी फॉर द ऑप्टिमल एफिशियन्सी ऑफ अवर बॉडी. सो what is coordination? Coordination is a systematic regulation of different processes called as control, and these control and bringing about the different processes in the proper sequence is called as a coordination. आपण एक्झाम्पल सांगितलेलं आहे ज्याच्यामध्ये एखादी ॲक्टिव्हिटी आपल्या बॉडीमध्ये होत असेल तर त्यावेळेस ऑर्गन आणि ऑर्गन सिस्टीम या सगळ्यांनी काय केलं पाहिजे, कोऑर्डिनेट केलं पाहिजे. त्यांचं कोऑर्डिनेशन हे कसं असलं पाहिजे तर स्टेप बाय स्टेप ती जी प्रोसेस आहे ती कंप्लीट झाली पाहिजे. एनी फॅक्टर जर तिथे कन्फ्युजन क्रिएट झालं तर एक स्टेप सोडून दुसऱ्या स्टेप्सवरती रँडमली प्रोसेस ही कंप्लीट होत नाही, ॲक्टिव्हिटी ही कंप्लीट होत नाही. त्याच्यामुळे जे काही फॅक्टर्स आहेत त्यांनासुद्धा आपल्याला काय केलं पाहिजे, प्रॉपर कोऑर्डिनेशनसोबत त्यांचंसुद्धा इक्विलिब्रियम आपल्याला मेंटेन केलं पाहिजे. जसे की बॉडी टेम्परेचर असेल, वॉटर लेवल असेल, एन्झाईम लेवल असेल किंवा जे काही सराउंडिंग स्टिम्युलस आहेत त्यांनासुद्धा आपल्याला मेंटेन केलं पाहिजे. आणि प्रॉपर कोऑर्डिनेशनसोबत ज्या काही इंटरनल सिस्टीम्स आहेत त्याच्यामध्ये आपण त्या फॅक्टर्सचं इक्विलिब्रियम मेंटेन करतो, त्याला आपण काय म्हणतो, होमिओस्टॅसिस. आणि होमिओस्टॅसिस इज नेसेसरी फॉर दी ऑप्टिमल इफिशियन्सी ऑफ अवर बॉडी. तर जनरली कोऑर्डिनेशन आपण कशाला म्हणतो हे आपल्याला समजलं. बरोबर आहे. कोणतीही ॲक्टिव्हिटी किंवा कोणतीही प्रोसेस जी आपल्या बॉडीमध्ये होते त्याच्यासाठी ऑर्गन आणि ऑर्गन सिस्टीमचं कोऑर्डिनेशन असणं खूप गरजेचं आहे. आणि त्याचं प्रॉपर कोऑर्डिनेशन सोबतच आपल्याला होमिओस्टॅसिस करणंसुद्धा खूप गरजेचं आहे. ओके. हे सगळं आपण कशासाठी करतो तर ज्या काही प्रोसेसेस कंप्लीट होणार आहेत त्या सक्सेसिव्हली पुढे प्रोसीड व्हाव्यात आणि कंप्लीट व्हाव्यात त्यासाठी कोऑर्डिनेशन असणं खूप गरजेचं आहे. तर आता आपण व्हॉट इज कोऑर्डिनेशन, नेमकं कोऑर्डिनेशन कशाला म्हणतो याबद्दल माहिती घेतली. आता ही जी कोऑर्डिनेशन प्रोसेस आहे ती प्लांट्समध्ये आणि ह्युमन बिईंग्समध्ये आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण प्लांट्समध्ये स्टडी करू आणि त्याच्यानंतर मग ह्युमन बिईंग्समध्ये कोऑर्डिनेशन सिस्टीम कशी असते याबद्दल स्टडी करू. Coordination in plants. Firstly we learn about the coordination in plants, then after the human beings. Plants मध्ये जनरली एक स्पेसिफिक अशी कोणती सिस्टीम नाही आहे. Plants do not have a proper system for the कोऑर्डिनेशन. ओके. प्लांट्समध्ये प्रॉपर अशी नर्वस सिस्टीम, मस्क्युलर सिस्टीम ही नाही आहे जशी ॲनिमल्समध्ये असते. ॲनिमल्समध्ये नर्वस सिस्टीम आणि मस्क्युलर सिस्टीम असते, तशी प्लांट्समध्ये कोणतीही पर्टिक्युलर अशी सिस्टीम नाही आहे कोऑर्डिनेशनसाठी. मग प्लांट्स कसे कोऑर्डिनेट करतात
तर जनरली जे काही मुवमेंट्स आहेत यांच्या थ्रू कोऑर्डिनेशन हे केलं जातं. आणि ही मुवमेंट कशा थ्रू होते तर एक्सटर्नल स्टिम्युलाई थ्रू होते और इंटरनल स्टिम्युलाई. ओके, सराउंडिंग स्टिम्युलाई थ्रू जे काही मुवमेंट होते त्याच्या थ्रू प्लांट्समध्ये काय केलं जातं, कोऑर्डिनेशन केलं जातं. आणि हा जो एक्सटर्नल स्टिम्युलाई आहे, मूवमेंट और ग्रोथसाठी, मूवमेंट और ग्रोथ in any part of the plant is responses to the external stimuli is called as tropism or tropic movement. ट्रॉपिझम और ट्रॉपिक मूवमेंट. तर जनरली जो काही एक्सटर्नल स्टिम्युलाई आहे त्याच्यासोबत प्लांट्सचा कोणताही पार्ट ज्यावेळेस ग्रोथ करतो किंवा मूवमेंट करतो, ओके, तर ग्रोथ करणे किंवा मूवमेंट करणे याच्या व्यतिरिक्त दोन्ही ज्या काही गोष्टी आहेत, ग्रोथ होणे किंवा मूवमेंट होणे, हे कशाच्या रेस्पॉन्समध्ये होते, एक्सटर्नल स्टिम्युलायच्या रेस्पॉन्समध्ये होते. ज्यावेळेस एक्सटर्नल स्टिम्युलायच्या रेस्पॉन्समध्ये जेव्हा प्लांट्सचा कोणताही पार्ट एकतर मूवमेंट करतो किंवा ग्रोथ करतो त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं, ट्रॉपिझम और ट्रॉपिक मूवमेंट. तर प्लांट्समध्ये दोन ट्रॉपिक मूवमेंट्स आहेत, दोन ट्रॉपिक मूवमेंट्स आहेत. एक ग्रोथ रिलिव्हंट मूवमेंट and second one is a growth irrelevant movement. तर जनरली रिलिव्हंट मूवमेंट काय आहे आणि इनरिलिव्हंट मूवमेंट काय आहे. तर जनरली याच्यामध्ये आपण दोन्ही डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत, ज्याच्या थ्रू आपल्याला काय करणार आहे तर प्लांटमध्ये पर्टिक्युलरली कोऑर्डिनेशन कसं केलं जातं. हे तरी आपल्याला माहीत झालं की यांच्यामध्ये प्लांट्समध्ये पर्टिक्युलर अशी कोणतीही सिस्टीम नाही आहे जी कोऑर्डिनेशन करेल. ओके, जशी ॲनिमल्समध्ये नर्वस सिस्टीम आणि मस्क्युलर सिस्टीम असते तशी प्लांट्समध्ये कोणतीही पर्टिक्युलर सिस्टीम नाही आहे कोऑर्डिनेशनसाठी. पण जो काही एक्सटर्नल स्टिम्युलाई आहे त्यांना ते काय करतात, रेस्पॉन्स करतात. आणि त्या रेस्पॉन्समुळे जी काही प्लांट्सच्या पार्ट्समध्ये मुवमेंट होते किंवा ग्रोथ होते त्याला आपण काय म्हणतो, ट्रॉपिक मूवमेंट और ट्रॉपिझम. तर या दोन पर्टिक्युलर ट्रॉपिक मूवमेंट और ट्रॉपिझम ज्याला आपण म्हणतो तर या पर्टिक्युलर दोन टाईपच्या आहेत. एक ग्रोथ रिलिव्हंट मूवमेंट अँड सेकंड वन इज ए ग्रोथ इररिलिव्हंट मूवमेंट. तर दोन्ही आपण डिटेलमध्ये स्टडी करूया. सर्वात पहिल्यांदा ग्रोथ रिलिव्हंट मूवमेंट अँड देन आफ्टर ग्रोथ इररिलिव्हंट मूवमेंट. तर फर्स्टली ग्रोथ रिलिव्हंट मूवमेंट म्हणजे काय. रिलिव्हंट मूवमेंट, द मूवमेंट of a plant related to the growth. All these stimuli are called as growth irrelevant movement. Relevant movement. तर movement of a plant related to the growth. ग्रोथ रिलेटेड ज्या काही प्लांट्समध्ये मुवमेंट्स होतात त्यांना आपण काय म्हणतो, ग्रोथ रिलिव्हंट मूवमेंट. तर याच्यामध्ये डिफरंट टाईप्स आहेत. तर ग्रोथ रिलिव्हंट मूवमेंटमध्ये म्हणजे पर्टिक्युलर जो काही एक्सटर्नल स्टिम्युलाई आहे ज्याच्या थ्रू प्लांट्स काय करतो, ग्रोथ करतो. तर त्या ग्रोथनुसार त्याचे डिफरंट टाईप्स आहेत. तर ग्रोथ इरिलिव्हंट मूवमेंट आपण नंतर पाहू. तर जे काही ग्रोथ रिलिव्हंट मूवमेंट आहेत त्याचे डिफरंट टाईप्स आपण स्टडी करणार. तर ग्रोथ रिलिव्हंट मूवमेंट कशाला म्हणतात, मूवमेंट ऑफ अ प्लांट इज रिलेटेड टू ग्रोथ. ग्रोथशी रिलेटेड जे काही प्लांट्समध्ये मूवमेंट होते विथ एक्सटर्नल स्टिम्युलाई. ओके, तर त्याला आपण काय म्हणतो, ग्रोथ रिलिव्हंट मूवमेंट. तर आता याच्यासाठी जे डिफरंट टाईप्स आहेत ते स्टडी करूया.
phototropic movement. First one is a phototropic movement. Photo means light. तर जनरली जी काही शूट सिस्टीम आहे, जनरली आपण प्लांट स्टडी करतो त्यावेळेस जो काही शूट आहे, ओके, दिस इज ए रूट, दिस इज ए शूट. जी काही शूट सिस्टीम आहे तर ही कोणत्या साईडला ग्रोथ करते? ज्या साईडला लाईट आहे, बरोबर आहे. लाईट ज्या साईडला आहे त्या साईडला काय करते? ग्रो करते. तुम्ही प्रिव्हियस इयर्समध्ये स्टडी केले असेल ज्याच्यामध्ये जो काही रूम ही लॉक केलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक प्लांट्स ठेवलेले आणि तो जो प्लांट्स आहे पूर्ण ब्लॅक रूम आहे, ओके, तिथे कुठेच प्रकाश येत नाही, लाईट येत नाही, तर अशा ठिकाणी तुम्ही ठेवलेलं आहे. तर त्यावेळेस ती जे प्लांट आहे तो काय करतो? जिथून ज्या विंडोमधून लाईट पास होते त्या विंडोच्या डायरेक्शनला तुम्ही त्याचा शूट पाहता, बरोबर आहे. हे एक्झाम्पल कशाचं आहे? तर फोटोट्रॉपिक मोमेंटचं आहे, ज्याच्यामध्ये जी काही शूट सिस्टीम आहे ती काय करते? लाईटच्या डायरेक्शननी ग्रो होते. लाईट डायरेक्शनला ती काय होते? ग्रो होते. म्हणून ही काय आहे? फोटोट्रॉपिक मोमेंट आहे. जनरली फोटोट्रॉपिक मोमेंट मीन्स मोमेंट ऑफ द प्लांट, movement of the plant, the growth is towards or directed towards the light, ओके, त्याला आपण काय म्हणतो? फोटोट्रॉपिक मुवमेंट. फॉर एक्झाम्पल याचं आपण सांगू शकतो शूट सिस्टीम, शूट ऑफ द प्लांट, ओके. प्लांटचा जो काही शूट आहे तो लाईटच्या डायरेक्शननी काय होतो? ग्रो होतो, ओके. तर लाईटच्या डायरेक्शननी जो काही प्लांट्सचा पार्ट ग्रो होतो त्याला आपण काय म्हणतो? फोटोट्रॉपिक मुवमेंट. आणि याच्यामध्ये मेन जर एक्झाम्पल जर पाहिलं तर प्लांटचा जो शूट आहे तो कोणत्या डायरेक्शननी ग्रो करतो? तर लाईटच्या डायरेक्शननी ग्रो करतो. सेकंड वन इज ए हायड्रोट्रॉपिक और ग्रॅव्हिटोट्रॉपिक मुवमेंट. हायड्रोट्रॉपिक और ग्रॅव्हिटोट्रॉपिक मुवमेंट. तर जनरली हायड्रो मीन्स वॉटर, हायड्रो मीन्स वॉटर, ट्रॉपिक मीन्स आपल्याला माहीत आहे ट्रॉपिझम और ट्रॉपिक मुवमेंट कशाला म्हणतो? तर जे काही प्लांट्सची ग्रोथ आहे ती एक्सटर्नल स्टिम्युलाईकडे होणे त्याला आपण काय म्हणतो? ट्रॉपिक मुवमेंट. तर हायड्रोट्रॉपिक, हायड्रो मीन्स वॉटर अँड ग्रॅव्हिटो मीन्स ग्रॅव्हिटेशन, ओके. तर जनरली आपल्याला माहीत आहे प्लांट्समध्ये याचं एक्झाम्पल आपण रूट सांगू शकतो, रूट ऑफ प्लांट. याचं एक्झाम्पल रूट ऑफ प्लांट कसं होऊ शकतं? तर ज्यावेळेस आपण प्लांट्स स्टडी करतो त्यावेळेस हे काय आहे? सॉईल, ओके. सॉईलच्या खाली किंवा जो काही सॉईल आहे याच्या खाली काय असते? प्लांट्सचे रूट असतात. पण त्याचबरोबर हे रूट कशाच्या डायरेक्शननी ग्रो करतात? एक तर वॉटर ॲब्झॉर्ब करण्यासाठी ते ग्रो करतात आणि त्याचबरोबर ग्रॅव्हिटेशन थ्रू ते ग्रॅव्हिटेशनकडे ते ग्रो करतात. म्हणून आपण जो काही प्लांटचा रूट आहे त्याला आपण काय म्हणतो? हायड्रोट्रॉपिक. हायड्रोट्रॉपिक बिकॉज दे डायरेक्टेड और ग्रोथ टुवर्ड्स दी वॉटर. प्लांट्सच्या रूट्सची ग्रोथ ही कशाकडे होती आहे? वॉटरकडे होती आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणतो? हायड्रोट्रॉपिक. आणि त्याचबरोबर ग्रॅव्हिटोट्रॉपिक म्हणजे ग्रॅव्हिटेशन फोर्स जो आहे त्याच्याकडे त्याची ग्रोथ होती आहे, ओके. तर त्याला काय म्हणतो आपण? ग्रॅव्हिटोट्रॉपिक. तर याच्यासाठी बेस्ट एक्झाम्पल काय आहे? रूट ऑफ दी प्लांट्स. थर्ड वन इज ए कीमोट्रॉपिक. कीमोट्रॉपिक मूवमेंट तर जो काही प्लांट्सचा पार्ट आहे तो केमिकल्सच्या डायरेक्शननी काय करतोय? ग्रो करतोय. त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो? कीमोट्रॉपिक मूवमेंट. तर याच्यासाठी बेस्ट एक्झाम्पल आपण घेऊ शकतो पोलन ट्यूब ग्रो टुवर्ड्स दी ओव्हल. ओव्हलकडे ज्यावेळेस प्लांट्सची ग्रोथ, जो काही पॉलन ट्यूब आहे त्याची ग्रोथ होते. ज्यावेळेस फर्टिलायझेशन तुम्ही प्लांट्समध्ये स्टडी कराल
त्यावेळेस जो काही पॉलन ट्यूब आहे तो काय करतो, तर जो काही ओव्हूल आहे त्याच्याकडे तो ग्रो करतो. तर पॉलन ट्यूबची जी काही मूवमेंट आहे किंवा ग्रोथ आहे ती कशाकडे होती आहे, ओव्हूलकडे होती आहे. कधी ज्यावेळेस केमिकल्स हे सिक्रीट होतात त्यावेळेस ज्यावेळेस केमिकल सिक्रीट होतात त्यावेळेस जो काही पॉलन ट्यूब आहे तो काय करतो, ग्रो करतो. तर त्याची मूवमेंट होते. तर त्याला आपण काय म्हणतो, किमोट्रॉपिक मूवमेंट. मूवमेंट शोन बाय प्लांट्स इन रेस्पॉन्स टू स्पेसिफिक केमिकल्स इज नोन ॲज अ किमोट्रॉपिक मूवमेंट. एका केमिकल सोबत तो काय करतो, प्लांट काय करतो, रेस्पॉन्स करतो, त्याला आपण काय म्हणतो, किमोट्रॉपिक मूवमेंट. तर जनरली फोटोट्रॉपिक मूवमेंट, हायड्रोट्रॉपिक मूवमेंट अँड किमोट्रॉपिक मूवमेंट, दीज मूवमेंट्स आर दी ग्रोथ रिलिव्हंट मूवमेंट. कारण की याच्यामध्ये जो काही प्लांट्स आहे त्याच्यामध्ये जी काही मूवमेंट होते ती रिलेटेड टू ग्रोथ आहे, म्हणून आपण याला काय म्हणतो, ग्रोथ रिलिव्हंट मूवमेंट. तर जनरली फोटोट्रॉपिक मूवमेंट ज्याच्यामध्ये जो काही प्लांट्सचा शूट सिस्टीम आहे तो काय करतो, लाईटकडे ग्रो करतो, म्हणून त्यांचे जे काही लाईट स्टिम्युलाय आहेत त्याच्याकडे प्लांट्सचा जो काही रेस्पॉन्स आहे शूट सिस्टीमचा तिकडे तो ग्रो करतो. म्हणून आपण फॉर एक्झाम्पल काय घेतलेले, शूट ऑफ दी प्लांट्स आपण पाहिले. ऑलवेज जो काही प्लांट्स आहे त्याची ग्रोथ ही लाईटच्या डायरेक्शननी होते, म्हणून फोटोट्रॉपिक मूवमेंट. सेकंड, हायड्रोट्रॉपिक. जे काही प्लांट्सचे रूट्स आहेत ते रेस्पॉन्स करतात वॉटर. ते कोणाकडे ग्रोथ करतात, तर वॉटरकडे डायरेक्टेड ते ग्रोथ करतात टुवर्ड्स दी वॉटर. त्याच्यामुळे आपण त्यांना काय म्हणतो, हायड्रोट्रॉपिक. त्याचबरोबर ग्रॅव्हिटेशन फोर्स जिकडे आहे तिकडे काय करतात, प्लांट्सचे जे रूट्स आहेत ते ग्रो करतात, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, ग्रॅव्हिटोट्रॉपिक मूवमेंट. थर्ड वन, किमोट्रॉपिक मूवमेंट. जो काही प्लांट आहे तो रेस्पॉन्स करतो एका स्पेसिफिक केमिकल्सना आणि तिकडे तो ग्रो करतो, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, किमोट्रॉपिक मूवमेंट. याच्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल आपण सांगू शकतो, जेव्हा फर्टिलायझेशन होते त्यावेळेस पॉलन ट्यूब ही कशाकडे ग्रो करते, तर ओव्हूल्सकडे करते. म्हणून एक स्पेसिफिक केमिकल ज्यावेळेस सिक्रीट होतं त्यावेळेस पॉलन ट्यूबची ग्रोथ ही ओव्हूलकडे होते, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, किमोट्रॉपिक मूवमेंट. तर जनरली आपण जो काही ट्रॉपिझम आहे, प्लांट्सचा जो काही ग्रोथ आहे तो एक्सटर्नल स्टिम्युलाय सोबत ज्यावेळेस होतो त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, ट्रॉपिझम. आणि त्याच्यामधला फर्स्ट जो आहे ग्रोथ रिलिव्हंट मूवमेंट तो आपण स्टडी केलेला आहे. ग्रोथ रिलिव्हंट मूवमेंट म्हणजेच काय, मूवमेंट ऑफ अ प्लांट रिलेटेड टू ग्रोथच्या रिलेटेड जी काही प्लांट्सची मूवमेंट होते त्याला आपण काय म्हणतो, ग्रोथ रिलिव्हंट मूवमेंट. याच्यामध्ये आपण 3 डिफरंट जे काही मूवमेंट्स आहेत ते स्टडी केले, ज्याच्यामध्ये फोटोट्रॉपिक मूवमेंट, हायड्रोट्रॉपिक अँड ऑल्सो ग्रॅव्हिटोट्रॉपिक अँड किमोट्रॉपिक मूवमेंट. नाव वी स्टडी द सेकंड टाइप ऑफ ट्रॉपिझम इज ए growth irrelevant movement. Growth irrelevant movement, it is opposite to the growth relevant movement. तर जनरली ग्रोथ इरिलिव्हंट मूवमेंट म्हणजे काय, द मूवमेंट इज नॉट लीड टू दी प्लांट ग्रोथ इज कॉल्ड ॲज अ ग्रोथ इरिलिव्हंट मूवमेंट. जनरली जी काही मूवमेंट होते प्लांट्समध्ये ती जी प्लांट्समधली मूवमेंट आहे त्याच्यामुळे प्लांट्समध्ये कुठेही ग्रोथ होत नाही, त्याला आपण काय म्हणतो, ग्रोथ इरिलिव्हंट मूवमेंट. याच्यामध्ये आपण एक्झाम्पल पाहू शकतो, टच मी नॉट प्लांट. टच मी नॉट प्लांट ज्याला आपण मिमोसा असं म्हणतो, इट इज अ सायंटिफिक नेम ऑफ दी टच मी नॉट प्लांट. तर जनरली या प्लांट्सला तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, ज्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण प्लांट्सना ऑब्झर्व करतो तर जो काही प्लांट्स आहे ज्यावेळेस आपण त्याला टच करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये आपल्याला रिव्हर्स ॲक्शन दिसते, ज्याच्यामध्ये काय होते, फक्त ते जे प्लांट्स आहेत ते खूप क्लोजली एकमेकाला
अटॅचमेंट दाखवतात. ओके, तर ही जी मोमेंट आहे ज्याच्यामध्ये, ज्याला आपण टच मी नॉट प्लांटमध्ये तुम्ही ती पाहू शकता, तर याच्यामध्ये कुठेच ग्रोथ होत नाही आहे, फक्त मोमेंट होती आहे. जनरली ते ओपन असतात आणि ज्यावेळेस आपण त्यांना टच करतो त्यावेळेस ते एकमेकांना अटॅच होतात. याच्यामध्ये कुठे ग्रोथ आहे का? नाही आहे, फक्त तिथे एक मोमेंट होती आहे, ओपन असलेले क्लोज होणे. तर तिथे ग्रोथ रिलेटेड कोणतीही मोमेंट होत नाही आहे, त्याला आपण ग्रोथ इरिलेव्हंट मोमेंट म्हणतो, ज्याच्यामध्ये आपण बेस्ट एक्झाम्पल सांगू शकतो. तर जनरली याच्यामध्ये काय होतं, तर ग्रोथ इरिलेव्हंट मोमेंटमध्ये पर्टिक्युलरली हार्मोन्समुळे जे काही चेंजेस ऑर मोमेंट्स ऑकर्स होतात त्याला आपण ग्रोथ इरिलेव्हंट मोमेंट म्हणतो. याच्यामध्ये एक एक्झाम्पल आपण बघितलं, टच मी नॉट प्लांट, मिमोसा. सेकंड एक्झाम्पल आपण सांगू शकतो व्हेनस फ्लायट्रॅप. जनरली व्हेनस फ्लायट्रॅप हा एक प्लांट आहे ज्याच्यामध्ये एक ट्रॅप लाईक स्ट्रक्चर असतं, त्या प्लांट्सला ट्रॅप लाईक स्ट्रक्चर असतं. ओके, आणि हा जो ट्रॅप लाईक स्ट्रक्चर आहे हा ओपन असतो. एक पर्टिक्युलर स्मेल या प्लांट्स ट्रॅपमध्ये प्रेझेंट असते. ज्यावेळेस एनी इन्सेक्ट या स्मेलकडे डायरेक्टेड होऊन ज्यावेळेस स्मेलकडे येतो आणि त्यावेळेस ज्यावेळेस इन्सेक्ट हा ट्रॅपमध्ये येतो त्यावेळेस तो जो ट्रॅप आहे तो क्लोज होतो आणि इन्सेक्टला काय केलं जातं, डायजेस्ट केलं जातं थ्रू दी प्लांट. त्याला आपण इन्सेक्टिव्होरस प्लांटसुद्धा म्हणू शकतो. तर व्हेनस फ्लायट्रॅपमध्ये जनरली ज्यावेळेस ट्रॅप लाईक स्ट्रक्चर हे व्हेनस फ्लायट्रॅपमध्ये असतं ते ओपन असतं. ज्यावेळेस एखादा इन्सेक्ट त्या स्मेलकडे येतो त्यावेळेस तो ट्रॅप काय होतो, क्लोज होतो आणि त्या इन्सेक्टला डायजेस्ट केलं जातं. तर याच्यामध्ये कुठेच मोमेंट होत नाही आहे, फक्त तो जो ट्रॅप जो ओपन आहे तो पुन्हा क्लोज होतो. ओके, एक्सटर्नल स्टिम्युलायमुळे. तर या मोमेंटला आपण काय म्हणतो, ग्रोथ इरिलेव्हंट मोमेंट. देन ऑल्सो थर्ड एक्झाम्पल आपण पाहू शकतो, जसे की लोटस आहे. जनरली लोटस जो काही फ्लावर आहे तो काय करतो, डे टाईमला ओपन होतो. ओके, डे टाईमला ओपन होतो. डे टाईमला ज्यावेळेस ओपन होतो आणि नाईट टाईमला तो क्लोज होतो. जी काही मोमेंट आहे ओपन अँड क्लोज टाईप, म्हणजेच काय, इट इज ऑल्सो अ ग्रोथ इरिलेव्हंट मोमेंट. त्याच्यासोबतच आपण ट्यूबरोजसुद्धा पाहू शकतो. ट्यूबरोज याच्यामध्ये जनरली पॉलिअँथस ज्याला म्हणतात, तर ट्यूबरोज हा नाईट टाईमला ओपन होतो. ओके, ओपन ॲट नाईट. तर जनरली कधी ओपन होतो, नाईट टाईमला, आणि डे टाईमला पुन्हा क्लोज होतो. तर ओपनिंग अँड क्लोजिंग याच्यामध्ये फक्त मोमेंट होती आहे, कुठे ग्रोथ होती आहे का नाही आहे, तर एक पर्टिक्युलर मोमेंट होते ज्याच्यामध्ये प्लांटची कुठेच ग्रोथ दिसत नाही आहे, त्याला आपण इरिलेव्हंट मोमेंट म्हणतो. त्याच्या व्यतिरिक्त आपण फोर्थ एक्झाम्पल पाहू शकतो, जो की बाल्सम आहे. बाल्सम प्लांट ज्यावेळेस जो काही फ्रूट आहे, बाल्सम प्लांटचा जो काही फ्रूट आहे, तो जो फ्रूट ज्यावेळेस राईप होतो त्यावेळेस तो काय करतो, एक पर्टिक्युलर रायपिंग पिरियडमध्ये तो काय करतो, डिसेंट होतो. म्हणजे जे काही आउटर कवरिंग आहे त्या फ्रूटची, बाल्सम प्लांट्समध्ये जो काही फ्रूट आहे ज्यावेळेस राईप होतो त्यावेळेस जी काही आउटर कवरिंग आहे फ्रूटची ती काय होते, ब्रेक केली जाते, रप्चर केली जाते आणि जे काही सीड्स आहेत ते बाहेर पडतात. तर याच्यामध्ये रप्चरिंग जे होणे, रप्चर दी फ्रूटचे जे काही स्ट्रक्चर आहे ते फक्त रप्चर होतं. ओके, तर याला आपण काय म्हणतो, इट इज ऑल्सो अ इरिलेव्हंट मोमेंट. ओके, याच्यामध्ये ग्रोथ नाही दिसत आहे, फक्त जे काही फ्रूट आहे बाल्सम प्लांटचं ते जे पर्टिक्युलर फ्रूट आहे ज्यावेळेस राईप होतं आणि तो काय करतो, रप्चर करतो, आउटर सरफेस जो आहे तो रप्चर करतो आणि जे सीड्स आहेत ते बाहेर पडतात. तर जो काही रप्चर करण्याचा पार्ट आहे तर याच्यावरून आपल्याला लक्षात येतं तिथे कुठेच ग्रोथ दिसत नाही आहे, फक्त तो पार्ट डिसेंट होतो आहे. म्हणजेच हा सुद्धा काय आहे, ग्रोथ इरिलेव्हंट मोमेंट आहे. त्याच्यानंतर जसं व्हेनस फ्लायट्रॅपबद्दल सांगितलं तसंच आणखीन एक फिफ्थ एक्झाम्पल आपण पाहू शकतो, जो की इन्सेक्टिव्होरस प्लांट आहे. ड्रोसेरा इज ए इन्सेक्टिव्होरस प्लांट. ओके, तर जनरली याचा जो काही फिलामेंट आहे, जे काही लीफ स्ट्रक्चर आहे ते पर्टिक्युलरली प्लांट्सपासून थोडेसे खालच्या साईडला डाऊनवर्ड डायरेक्शनला ते काय होतात, बेंड होतात. आणि ज्यावेळेस
डायरेक्शनला बेंड होतील, ओके, पर्टिक्युलर स्ट्रक्चर, त्यावेळेस जे काही इन्सेक्ट हे ज्या लीफवरती लँड होतील त्यावेळेस तो जो लीफ आहे तो पुन्हा अपवर्ड डायरेक्शनला येतो आणि जो काही इन्सेक्ट आहे त्याला डायजेस्ट केलं जातं. म्हणजे जो काही लीफ स्ट्रक्चर आहे तो प्लांट्सपासून डाऊनवर्ड डायरेक्शनला बेंड होणे आणि ज्यावेळेस इन्सेक्ट हा लँड होतो त्यावेळेस तो इन्सेक्ट लँड झाल्याच्या नंतर पुन्हा तो अपवर्ड डायरेक्शनला येऊन त्याला डायजेस्ट करणे. तर ही जी पर्टिक्युलर मोमेंट आहे अपवर्ड अँड डाऊनवर्ड अँड अपवर्ड डायरेक्शन, तर ती कोण दाखवतं? डॉर्सेला. म्हणजे डॉर्सेरा हा इन्सेक्टिव्हरस प्लांट आहे ज्याच्यामध्ये डाऊनवर्ड अँड अपवर्ड डायरेक्शनमध्ये जी काही मोमेंट होतीये ती मोमेंट म्हणजेच काय, तर एक ग्रोथ इरिलिव्हंट मोमेंट आहे. याच्यामध्ये कुठे ग्रोथ आहे का? प्लांट्सचा स्ट्रक्चर हा ग्रो होतोय असं दिसतंय का? नाही. तर दीज आर दी एक्झाम्पल्स ऑफ दी ग्रोथ इरिलिव्हंट मोमेंट. जनरली ग्रोथ रिलिव्हंट मोमेंटमध्ये काय होतं? पर्टिक्युलर एक्सटर्नल स्टिम्युलाई थ्रू त्या डायरेक्शननी काय करतात? प्लांट ही ग्रो करते, त्यावेळेस आपण त्यांना काय म्हणतो? ग्रोथ रिलिव्हंट मोमेंट. पण ग्रोथ इरिलिव्हंट मोमेंट इट इज अपोजिट टू ग्रोथ रिलिव्हंट मोमेंट. याच्यामध्ये जनरली काय होतं तर ग्रोथ इरिलिव्हंट मोमेंटमध्ये मोमेंट होते, एक्सटर्नल स्टिम्युलायला प्लांट रेस्पॉन्स करतो, एक्सटर्नल स्टिम्युलायला प्लांट हा रेस्पॉन्स करतो, पण त्याच्यामध्ये ग्रोथ होत नाही, फक्त एक पर्टिक्युलर मोमेंट होते, त्याला आपण काय म्हणतो? ग्रोथ इरिलिव्हंट मोमेंट. ओके. तर स्पेसिफिक मोमेंट्स ऑफ द प्लांट्स दे डू नॉट लीड्स टू दी प्लांट ग्रोथ इज नोन ॲज अ ग्रोथ इरिलिव्हंट मोमेंट. ज्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल्स बघितले. ओके. एक तर जनरली एक्सटर्नल स्टिम्युला हॉर्मोन्स थ्रू ते होतं. टच मी नॉट प्लांट सगळ्यांनी बघितलं असेल, मराठीमध्ये त्याला लाजाळूचं प्लांट आपण म्हणतो. ज्यावेळेस आपण त्याला टच करतो जनरली तो ओपन स्ट्रक्चरमध्ये, लिव्ज हे ओपन पार्टमध्ये असतात, ज्यावेळेस आपण त्याला टच करतो त्यावेळेस ते काय करतात? जी काही लिव्ज आहेत ते क्लोज होतात. तर त्याला आपण काय म्हणतो? एक पर्टिक्युलर मोमेंट होते, तर तो आहे टच मी नॉट प्लांट. इट इज ऑल्सो अ बेस्ट एक्झाम्पल फॉर दी ग्रोथ इरिलिव्हंट मोमेंट. सेकंड, व्हेनस फ्लाय ट्रॅप. व्हेनस फ्लाय ट्रॅपमध्ये एक पर्टिक्युलर स्ट्रक्चर आहे ट्रॅप लाईक, आणि ज्यावेळेस एखादा इन्सेक्ट त्या स्मेलकडे येतो त्यावेळेस इंटरॅक्ट होतो, त्यावेळेस तो जो ट्रॅप आहे तो काय करतो? क्लोज होतो. ओके. आणि इन्सेक्ट हा डायजेस्ट केला जातो. तर व्हेनस फ्लाय ट्रॅप इट इज ऑल्सो अ show a particular moment. It is not related to plant growth. Okay. So we know that it is a growth irrelevant moment. Third one is a lotus. Lotus is open in daytime and close at night time. Open at daytime and close at night time. जे काही ओपनिंग आणि क्लोजिंग आहे, डे टाईमला ओपन होतात, नाईट टाईमला क्लोज होतात. तर ही जी ओपनिंग आणि क्लोजिंग आहे तर हे कोण दाखवतो? तर लोटस दाखवतो. म्हणजे पर्टिक्युलर मोमेंट होती ओपन क्लोजची, सेम बट अपोजिट टू लोटस. ट्यूबरोज काय करतो? जनरली जे काही ट्यूबरोज आहे तो नाईट टाईमला ओपन होतो आणि डे टाईमला क्लोज होतो. ओके. इट इज ऑल्सो ओपन अँड क्लोज टाईप ऑफ मोमेंट. दिस इज ऑल्सो अ एक्झाम्पल ऑफ ग्रोथ इरिलिव्हंट मोमेंट. नेक्स्ट एक्झाम्पल इज अ balsam. Balsam plants having a fruit. These fruits ripen that time it descent. Descents mean burst or a rupture their outer covering and these seeds are dispersed. ओके. एक पर्टिक्युलर सीड असतं बाल्समला, ज्यावेळेस ते राईप होतं त्यावेळेस राईप झाल्याच्या नंतर जो काही आउटर स्ट्रक्चर आहे तो रप्चर होतो. डिसेंट होणे म्हणजेच काय? ब्रस्ट होणे और रप्चर होणे. आणि जे काही सीड्स आहेत ते काय होतात? डिस्पर्स होतात. त्याला काय म्हटलं जातं? बाल्सम. बाल्सम प्लांट ज्यावेळेस एक पर्टिक्युलर स्ट्रक्चर हा रप्चर करतो राईप झाल्याच्या नंतर फ्रूट, इट इज ऑल्सो ग्रोथ इरिलिव्हंट मोमेंट. लास्ट वन इज ए डोर्सेरा. जनरली इट इज अ इन्सेक्टिव्हरस प्लांट. The insectivorous plant show a particular structure in the leaves. जनरली जे काही डॉर्सेला प्लांट आहे त्याचा एक लीफ जो आहे तो पर्टिक्युलर स्ट्रक्चर दाखवतो. ज्यावेळेस जे लीफ आहे तो ऑलवेज इन डाऊनवर्ड डायरेक्शन जनरली बेंड होतो तो. ओके. आणि जो पर्टिक्युलर स्ट्रक्चरमध्ये जो बेंड होतो त्यावेळेस एखादा इन्सेक्ट ज्यावेळेस लीफवरती लँड करतो त्यावेळेस तो काय करतो? अपवर्ड डायरेक्शनला येतो. ओके. तर हे जे डाऊनवर्ड अँड अपवर्ड डायरेक्शनला जी मोमेंट आहे इट इज ऑल्सो शो दी ग्रोथ इरिलिव्हंट मोमेंट. तर जनरली आपण कोऑर्डिनेशन इन प्लांट्समध्ये स्टडी केलं की प्लांट्समध्ये जनरली कोऑर्डिनेशन कसं होतं. तर
प्लांट्समध्ये कोऑर्डिनेशनसाठी पर्टिक्युलर सिस्टीम नाही आहे. जसे की ॲनिमल्समध्ये नर्वस अँड मस्क्युलर सिस्टीम असते, तशी प्लांट्स डू नॉट शो और डू नॉट हॅव अ प्रॉपर सिस्टीम. जनरली मग कोऑर्डिनेशन कसं केलं जातं, तर जे काही प्लांट्स आहेत तर जो काही एक्सटर्नल स्टिम्युलाय आहे त्याच्यानुसार ते मूवमेंट करतात किंवा ग्रोथ करतात. ओके. आणि जी काही मूवमेंट और ग्रोथ आहे प्लांट्सची पर्टिक्युलर, ही एक्सटर्नल स्टिम्युलायला रिस्पॉन्स करून जी काही मूवमेंट आणि ग्रोथ होते त्याला आपण काय म्हणतो, ट्रॉपिझम और ट्रॉपिक मूवमेंट. आणि हे जे ट्रॉपिझम और ट्रॉपिक मूवमेंट आहे हे पुन्हा दोन पार्ट्समध्ये डिवाइड, एक ग्रोथ रिलिव्हंट मूवमेंट अँड ग्रोथ इरिलिव्हंट मूवमेंट. ग्रोथ रिलिव्हंट मूवमेंट जनरली जी काही पर्टिक्युलर प्लांटची ग्रोथ आहे ही कशाच्या रिलेटेड होते, एक्सटर्नल स्टिम्युलायच्या रिलेटेड होते. ओके. तर त्याला आपण म्हणजे ग्रोथ रिलेटेड मूवमेंट होते, तर त्याला आपण काय म्हणतो, ग्रोथ रिलिव्हंट मूवमेंट. तर याच्यामध्ये आपण 3 टाइप्स बघितले, जसे की फोटोट्रॉपिक, किमोट्रॉपिक अँड हायड्रोट्रॉपिक और ऑल्सो अ ग्रॅव्हिटोट्रॉपिक. फोटोट्रॉपिक लाईटकडे जो काही प्लांटचा पार्ट आहे तो ग्रो होणे. ओके. त्याला आपण काय म्हणतो, ग्रोथ लाईटकडे होते म्हणून फोटोट्रॉपिक मूवमेंट. इट इज बेस्ट एक्झाम्पल इज अ शूट ऑफ द प्लांट. ओके. जो काही प्लांटचा शूट आहे तो लाईटकडे ग्रो करतो. सेकंड इज ए हायड्रोट्रॉपिक और ग्रॅव्हिटोट्रॉपिक. जनरली वॉटरकडे किंवा ग्रॅव्हिटेशन फोर्सकडे जो काही प्लांटचा पार्ट ग्रो होतो त्याला आपण काय म्हणतो, हायड्रोट्रॉपिक और ग्रॅव्हिटोट्रॉपिक मूवमेंट. थर्ड वन इज ए किमोट्रॉपिक मूवमेंट. द स्पेसिफिक मूवमेंट शोज द रेस्पॉन्स टुवर्ड्स दी पर्टिक्युलर केमिकल्स. ओके. एका केमिकल्सकडे त्याचं काय होतं, ग्रोथ होते, त्याला आपण काय म्हणतो, किमोट्रॉपिक मूवमेंट. याच्यासाठी बेस्ट एक्झाम्पल आपण पाहिलं, पॉलन ट्यूब्स ग्रो टुवर्ड्स दी ओव्हल. ओके. पर्टिक्युलर स्पेसिफिक केमिकल्स इज सिक्रेटेड दॅट टाइम पॉलन ट्यूब इज ग्रो टुवर्ड्स दी ओव्हल इन फर्टिलायझेशन ऑफ द प्लांट्स. ओके. तर जनरली ज्यावेळेस केमिकल्स थ्रू त्याची ग्रोथ होते त्याला आपण काय म्हणतो, किमोट्रॉपिक मूवमेंट. अँड सेकंड वन इज ए ग्रोथ इरिलिव्हंट मूवमेंट. ग्रोथ इरिलिव्हंट मूवमेंटमध्ये ज्या काही मूवमेंट्स आहेत, मूवमेंट्स डू नॉट शो और लीड्स टू दी रिलेटेड ग्रोथ. जी काही मूवमेंट आहे ती ग्रोथ रिलेटेड होत नाही. द मूवमेंट ऑफ अ प्लांट्स इज नॉट लीड टू दी प्लांट ग्रोथ, इज नॉट लीड टू दी प्लांट ग्रोथ, इज नोन ॲज अ ग्रोथ इरिलिव्हंट मूवमेंट. ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे एक्झाम्पल्स पाहिले, टच मी नॉट प्लांट, व्हेनस फ्लाय ट्रॅप, लोटस, ट्यूबरोज, बाल्सम अँड ड्रोसेरा. इट इज द बेस्ट एक्झाम्पल फॉर दी शोविंग ग्रोथ इरिलिव्हंट मूवमेंट. पर्टिक्युलर मूवमेंट होते पण कुठेच आपल्याला प्लांटची ग्रोथ दिसत नाही, आपण त्याला काय म्हणतो, ग्रोथ इरिलिव्हंट मूवमेंट. एक्झाम्पल इज ऑल्सो शो द ग्रोथ रिलिव्हंट मूवमेंट. जनरली आपल्याला माहीत आहे, क्लाइंबर ज्यावेळेस पर्टिक्युलर एखादा सपोर्ट ज्यावेळेस त्या क्लाइंबरला भेटतो त्यावेळेस ती काय करते, त्या साईडनी त्याची ग्रोथ होत जाते. तर पर्टिक्युलर जो कोणत्या तरी थिंगसोबत ती काय करते, अटॅच होते आणि तिथे त्याला सपोर्ट भेटतो आणि तिकडे ती ग्रो करते. याला आपण काय म्हणतो, थिग्मोट्रॉपिक मूवमेंट. पर्टिक्युलर थिंग्सना सपोर्ट देऊन ती ग्रो करते. ओके. जो काही टच तिला सपोर्टिव्ह टच भेटतो त्यावेळेस ती ग्रो करते. ओके. ग्रोथ रिलेटेड आहे म्हणून याला काय म्हणतो आपण, इट इज ऑल्सो वन ऑफ द टाईप ऑफ दी ग्रोथ रिलिव्हंट मूवमेंट. अँड ऑल्सो वी शो द डिफरंट हार्मोन्स इन द प्लांट्स फॉर दी growth retardation. Abacius is the hormone is for the growth retardation and leaf wilting also. Okay. Hormones also show the movement in the plants, just like Abacius acid. This is a hormone. It show the growth retardation and leaf wilting. Second one hormone is a gibberellin. Gibberellin hormone is also helped in the cell
enlargement and cell division also. Sorry, cytokinesis is the hormone for the cell division. And fourth one is a auxin. It is a gibberellin also enlargement of stem, and the auxin is helps to cell enlargement or elongation. elongation. ओके, तर जनरली डिफरंट हार्मोन्स, ओके, ग्रोथ इरिलेव्हंट मोमेंट आपण ज्याच्यामध्ये पाहू शकतो. तर डिफरंट हार्मोन, अबॅस्कियस ॲसिड इट इज ग्रोथ रिटार्डिंग, ओके, अँड लीफ विल्टिंग. गिबरलिन इज फॉर द स्टेम elongation, cytokinesis for the cell division, and auxins is the cell enlargement. ओके, तर सेल एनलार्जमेंटसाठी जे काही डिफरंट हार्मोन्स आहेत ते हे सुद्धा हेल्प करतात. तर आपण कोऑर्डिनेशन इन प्लांट्समध्ये कोऑर्डिनेशन कसं होतं प्लांट्समध्ये, आणि त्याचबरोबर कोणते कोणते डिफरंट टाईप्स आहेत ते पण सुद्धा आपण पाहिले, ज्याच्यामध्ये ग्रोथ रिलेव्हंट आणि ग्रोथ इरिलेव्हंट याचे बेस्ट एक्झाम्पलसुद्धा आपण पाहिलेले. तर प्लांट्समध्ये पर्टिक्युलर कोऑर्डिनेशन कसं होतं हे आपण स्टडी केलेले. तर आता आपण स्टडी करणार आहोत ह्यूमन बिईंग्समध्ये कोऑर्डिनेशन हे कसं होतं. तर आता आपण प्लांट्स नंतर ह्यूमन बिईंग्समध्ये जे काही कंट्रोल कोऑर्डिनेशन होतं ते आपण स्टडी करणार. तर जनरली ह्यूमन बिईंग्समध्ये जे काही प्रोसेसेस आहेत त्या एक पर्टिक्युलर कंट्रोल इफेक्टिवली काय करतात, प्रोसीड होतात आणि त्या प्रोसेसेस कंप्लीट होतात. तर जनरली जी काही प्रोसेस एक कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन थ्रू एक पर्टिक्युलर प्रोसेस एक कंप्लीट केली जाते, ज्या काही ॲक्टिव्हिटीज बॉडीमध्ये होतात त्या कंप्लीट होतात. तर याच्यासाठी रेस्पॉन्सिबल ह्युमन्समध्ये 2 सिस्टीम्स आहेत. 2 सिस्टीम्स. फर्स्ट वन इज ए nervous control and second one is a chemical control. First one is a nervous control and second one is a chemical control. So firstly we learn about the nervous control, then after the chemical control. So the nervous control, it is a very important system in the human beings for the control or coordination of the process. जनरली नर्वस सिस्टीममुळे ज्या काही एक्सटर्नल स्टिम्युलाय असतील त्यांना ह्यूमन काय करू शकतो, रेस्पॉन्स करू शकतो. तर नर्वस कंट्रोलमध्ये ज्या काही कंट्रोलमुळे ह्यूमन हा पर्टिक्युलर ज्या काही एक्सटर्नल स्टिम्युलाय आहेत त्यांना तो रेस्पॉन्स करू शकतो. तर याच्यामध्ये आपण काय पाहू शकतो, तर हा जो नर्वस कंट्रोल आहे तो empowering the cells of the body. जनरली ह्यूमन बिईंग्समध्ये इम्पॉवरमेंट जर कोण करत असेल तर ते आहे नर्वस कंट्रोल. याच्यामुळे आपण ज्या काही एक्सटर्नल स्टिम्युलाय आहेत त्यांना आपण काय करू शकतो, रेस्पॉन्स करू शकतो. आणि याच नर्वस कंट्रोलमुळे आपण ज्या काही एक्सटर्नल स्टिम्युलायसोबत जे काही रेस्पॉन्स करतो त्याच्यामुळे आपल्याला जो काही इन्व्हायरमेंटल स्टिम्युलाय आहे याला रेस्पॉन्स करणं पॉसिबल आहे. ओके, रेस्पॉन्स करणं पॉसिबल आहे. पण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये नर्वस कंट्रोल हा नसतो और नर्वस सिस्टीम ही अब्सेंट असते. ओके, तर जनरली ह्यूमन बिईंग्समध्ये किंवा मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये हे जे नर्वस कंट्रोल आहे खूप कॉम्प्लेक्स आहे आणि आपण जी काही कॉम्प्लेक्सिटी आहे या नर्वस सिस्टीममध्ये, नर्वस कंट्रोलमध्ये ती आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. जनरली नर्वस सिस्टीम काय आहे किंवा त्याच्या थ्रू कसं कोऑर्डिनेशन केलं जातं याबद्दल आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. तर जो काही कंट्रोल आहे किंवा ज्या काही एक्सटर्नल स्टिम्युलाय आहेत त्यांना आपण जो काही रेस्पॉन्स करतो तर याच्यासाठी ज्या काही स्पेसिफिक
सेल्स आहेत त्यांना काय म्हटलं जातं, नर्व सेल्स और न्यूरॉन्स. काय म्हटलं जातं, नर्व सेल्स और न्यूरॉन्स. ओके, तर जनरली व्हॉट इज नर्व सेल अँड व्हॉट इज न्यूरॉन और न्यूरॉन याबद्दल आपण स्टडी करणार. तर नर्वस कंट्रोल लक्षात आला, ज्याच्यामध्ये जो काही एक्सटर्नल स्टिम्युला आहे त्याला जो काही आपण रेस्पॉन्स करतो हा कशामुळे पॉसिबल आहे, नर्व्स कंट्रोलमुळे. आणि हा जो नर्व्स कंट्रोल आहे याच्यामध्ये जो काही आपण एक्सटर्नल स्टिम्युलाला रेस्पॉन्स करतोय तो जो रेस्पॉन्स आहे तो कोणत्या स्पेसिफिक सेल्समुळे करतो, तर नर्व सेल्स और न्यूरॉन्समुळे. तर आपण या व्हिडिओमध्ये व्हॉट इज नर्व सेल और न्यूरॉन्स अँड डिफरंट टाईप्स ऑफ न्यूरॉन्स याबद्दल स्टडी करणार आहोत. त्याच्यानंतर आपण नर्वस सिस्टीम आणि केमिकल कंट्रोल याबद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टडी करू. तर टू सिस्टीममध्ये फर्स्ट सिस्टीम आपण बघतोय नर्वस सिस्टीम आणि नर्वस कंट्रोल. आणि या नर्वस कंट्रोलमध्ये जो की आपण पर्टिक्युलर एक्सटर्नल स्टिम्युलाला रेस्पॉन्स करतोय ह्या ज्या स्पेसिफिक सेल्समुळे आपल्याला पॉसिबल आहे ते आहेत नर्व सेल, ज्याला आपण न्यूरॉन्ससुद्धा म्हणतो. ओके, तर जनरली व्हॉट इज नर्व सेल और व्हॉट इज न्यूरॉन. तर हा जो नर्व सेल आहे त्याच्यानंतर आपण नर्वस सिस्टीम स्टडी करू. सेल माहीत झालं की मग सिस्टीम आपल्या लक्षात येईल. तर जो काही नर्व सेल आहे आपल्या बॉडीमध्ये सर्वात लार्जेस्ट सेल म्हणून ओळखला जातो तो आहे नर्व सेल. नर्व सेल इट इज अ लार्जेस्ट सेल इन द बॉडी and it is a few meters of long, and nerve cells having a particular structure. This structure is it is a structure of the nerve cell. Generally it is a dendrites, it is a cell body, myelin sheath, it is a Schwann cell, it is a axon, is a terminal part of the, and these cells are connected with a small node. This node is known as a node of Ranvier. Node of Ranvier. Generally it is a particular structure of the nerve cell. Nerve cell it is a structural and functional unit of nervous system. nervous system चा structural and functional unit कोण आहे, nerve cell आहे. तर generally it is a largest cell, this is a nucleus, and nerve cell impulses a electrochemical impulses. जनरली जे काही इम्पल्सेस ते ट्रान्समिट करतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. ओके, तर ते कोणत्या असणार आहेत, तर इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेस असणार. तर जनरली ज्यावेळेस जी काही फंक्शनिंग आहे नर्व सेलची ती काही फंक्शनिंगसाठी
जो काही हेल्प करतो, तर त्या जो काही हेल्पिंग पार्ट आहे त्याला काय म्हटलं जातं? न्यूरोगॅंग्लिया. न्यूरोगॅंग्लिया अँड नर्व सेल्स आर टुगेदर कॉल्ड नर्वस सिस्टीम. तर जनरली जे काही नर्व सेल आहेत, आता याची प्रॉपर फंक्शनिंग किंवा जे काही स्पेसिफिक पॉईंट्स आहेत त्याच्यानंतर याची प्रॉपर फंक्शनिंग स्टडी करू. तर नर्व सेल और ज्याला आपण न्यूरॉन्स म्हणतो, तर हा लार्जेस्ट सेल म्हणून ओळखला जातो अँड इट इज अ फ्यू मीटर्स इन लेंथ. इट इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टीम अँड इट impulses the electrochemical impulse, and these nerve cells with the help of they do the function or work. It is a neuroganglia. Neuroganglia and nerve cells are together called as a nerves. तर जनरली जो काही नर्व सेल जो आहे तो कसा फंक्शन करतो, प्रिव्हियस इयर्समध्ये तुम्ही स्टडी केलेलंच आहे. तरी जे काही डेंड्राइट्स आहे, जो काही एक्सटर्नल स्टिम्युलाय आहे, तो सर्वात पहिल्यांदा कोण कॅप्चर करतं? तर डेंड्राइट्स थ्रू तो कुठे येतो? सेल बॉडी. ओके. आणि जेव्हा सेल बॉडीमध्ये येतो त्यावेळेस तो या सेल्स थ्रू तो कुठे जातो? एक्झॉन, जो की टर्मिनेटेड आहे. आणि पुन्हा याला अटॅच असणारा जो काही नेक्स्ट नर्व सेल आहे, पुन्हा त्याच्यामध्ये पास होऊन असे वन न्यूरॉन ट्रान्समिट दिस इम्पल्सेस टू दी नेक्स्ट वन न्यूरॉन. तर जनरली जे काही एक्सटर्नल स्टिम्युलाय आहे त्याचा जो काही इम्पल्स आहे तो जो आहे तो इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेस हे सर्वात पहिल्यांदा डेंड्राइट्सपासून एक्झॉनपर्यंत येतात आणि तिथून मग नेक्स्ट जो काही न्यूरॉन आहे त्याच्याकडे जातात. पुन्हा तिथून ते एक्झॉनकडे आणि त्याला अटॅच असणारा नेक्स्ट न्यूरॉन आहे त्याच्याकडे. म्हणजे सिक्वेन्सली जे काही इम्पल्सेस आहेत ते काय करतात? ट्रान्समिट करतात. एका न्यूरॉनपासून ते नेक्स्ट न्यूरॉनपर्यंत हे कंटिन्युअस चालू असतं जोपर्यंत टार्गेट ऑर्गन येत नाही. तर जे काही एक्सटर्नल इम्पल्सेस आहेत त्यांना मेन जो कोणी ट्रान्समिट करतो किंवा त्याला जो काही रिस्पॉन्स करण्यासाठी जे काही इम्पल्सेस हे ट्रान्समिट केले जातात ते कोण करतं? तर तो आहे नर्व सेल. तर जनरली नर्व सेल अँड मस्क्युलर सेल ज्यावेळेस तो जो काही एक्सटर्नल इम्पल्सेस आहेत त्या पर्टिक्युलर ऑर्गनपर्यंत, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण हॉटपॉटला जर टच केला तर आपण जो काही रिव्हर्स ॲक्शनमध्ये हात मागे घेतो, याचाच अर्थ काय? तर तो जो आहे तो सर्वात पहिल्यांदा कुठे गेला? न्यूरॉन्सकडे गेला. आणि तो जो न्यूरॉन्स आहे तो जेव्हा मसल सेल्सला अटॅच झाला त्यावेळेस त्या मसल सेल्सनी जो काही अटॅचमेंट आहे तर एक्झॉन करून तो जर मसल सेलकडे गेला असेल तर जो काही कॉन्टॅक्ट आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो, ओके, it is a particular neuron. Okay, it is a structure. We see the when neurons are transmit these impulses to the muscular system, that time what's happen? ज्यावेळेस डेंड्राइट्सकडून जो काही इम्पल्स आहे तो ट्रान्समिट झाला एक्झॉनपर्यंत. ओके. आता कंटिन्युअसली हे जे काही इम्पल्सेस आहेत ते ट्रान्समिट झाले आणि जो काही न्यूरॉन हा मसल सेल्सला अटॅच आहे, ओके, या मसल सेल्सला अटॅच आहे, तर हा जो पर्टिक्युलर जो काही गॅप आपल्याला दिसतोय, जी काही अटॅचमेंट आहे, ओके, तर ही जी काही अटॅचमेंट आपल्याला दिसते, जो काही स्पेस दिसतोय त्याला काय म्हणलं जातं? इम्पल्सेस ट्रान्समिटेड थ्रू द मायन्यूट स्पेस. दिस स्पेस इज नोन ॲज अ सिनॅप्स. तर जनरली जे काही प्रीसिनॅप्टिक आणि पोस्ट सिनॅप्टिक कॉन्टॅक्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला तो स्ट्रक्चर दिसेल. ज्यावेळेस जो काही न्यूरॉन आहे जो काही इम्पल्स ट्रान्समिट करतो त्यावेळेस जो काही पर्टिक्युलर एक गॅप फंक्शनिंग आपल्याला दिसते किंवा जो काही स्पेस आपल्याला इथे दिसतो त्याला काय म्हटलं जातं? तर या स्पेसला सिनॅप्स असं म्हटलं जातं. म्हणजे ज्यावेळेस सेल टू सेल, नर्व सेल टू नर्व सेल जे काही इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेस पास होतात आणि
जो काही दोन न्यूरॉन्समधला किंवा जो काही न्यूरॉन्स आणि मसल सेल्स आहेत याच्यामध्ये जो काही पर्टिक्युलर स्पेस दिसतो, मायन्यूट स्पेस टू ट्रान्समिट द इम्पल्सेस, जो पर्टिक्युलर स्पेस आहे त्याला काय म्हटलं जातं, सिनॅप्स असं म्हटलं जातं. ओके, तर नर्व सेल्स और न्यूरॉन्स काय आहेत याबद्दल आपण स्टडी केलं, ज्याच्यामध्ये नर्व सेल इट इज अ लार्जेस्ट सेल इन द बॉडी, इट इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द नर्व सिस्टम, इट passes or transmit the electrochemical impulse and these nerve cells with the help of do the function is a neuroganglia. Neuroganglia and nerve cell is also known as a combined known as a nerves, and these nerve cells do the functioning with the external environment. These stimuli, external stimuli, they firstly attach to the dendrites and dendrites pass through the axons and these axons transmit to next neuron. This way they are continued to transmit their impulses to the target organ, and for example these two neurons, between two neurons and neuron and muscular system, in which the specific minute space for the transmit impulses, this space is known as a synapse. This space is known as a synapse. Generally जो काही इम्पल्सेस आहेत जे ट्रान्समिट होतात न्यूरॉन्स टू न्यूरॉन्स, अँड लास्टली दे आर पास थ्रू दी मसल सेल और ग्लँड्स. लास्टला ते कुठे जातात तर एकतर ग्लँड्सकडे जातात किंवा मसल सेलकडे जातात, आणि या सिक्वेन्समध्ये मसल जो आहे तो सर्वात लास्टला येतो, कारण की आपण सांगितले कोऑर्डिनेशन ज्यावेळेस होतं तर इट इज ए सिक्वेन्शियल प्रोसेस. ओके, याच्यामध्ये प्रॉपर सिक्वेन्स असणं खूप गरजेचं आहे. तर जो काही प्रॉपर सिक्वेन्स आहे याच्यामध्ये मसल सेल्स हे सर्वात लास्टला येतात, आणि मसल सेल्स दे आर हॅविंग अ स्पेसिफिक मस्क्युलर प्रोटीन, they having a specific muscular protein and these protein helps to change their shape for the work. ज्यावेळेस फंक्शनिंगमध्ये मसल सेल लास्टला येतात त्या मसल सेल्समध्ये एक पर्टिक्युलर मस्क्युलर प्रोटीन आहे, ज्याच्यामुळे ज्यावेळेस फंक्शनिंग होते एक पर्टिक्युलर फंक्शनिंग झाल्याच्या नंतर जो काही मसल आहे त्याच्यामध्ये एक सेल्स जे आहेत ते काय करतात, आपला जो पर्टिक्युलर शेप आहे ते चेंज करतात, आणि हे पर्टिक्युलर शेप जो चेंज करण्यासाठी जो पर्टिक्युलर प्रोटीन आहे तो हेल्प करतो. दिस चेंज देअर शेप ऑफ द मसल फॉर द ब्रिंग एनी ॲक्टिव्हिटी, जी काही ॲक्टिव्हिटी आहे ती करण्यासाठी जो काही मसलचा पर्टिक्युलर शेप आहे तो चेंज करणे खूप हेल्पफुल ठरतं. आणि याच्यामुळेच जो काही मसल सेल आहे किंवा जो काही न्यूरॉन्स आहेत, जो काही एक्सटर्नल स्टिम्युलाय आहे त्याला बॉडी रेस्पॉन्स करते, बरोबर. तर याच्यासाठी जो काही न्यूरॉन्स आहेत, नर्व्स जे आहेत त्यांची जी काही अरेंजमेंट आहे, त्यांचं जे काही नेटवर्क आहे हे नेटवर्क खूपच वेल डेव्हलप्ड आहे, ज्याच्यामुळे जो काही पर्टिक्युलर केमिकल चेंज किंवा जो एक्सटर्नल स्टिम्युला येतो त्याच्यानुसार ते वर्क करतात. तर नर्व सेल जनरली याच्यामध्ये त्यांच्या फंक्शनिंगनुसार त्यांचं जे काही फंक्शन आहे अकॉर्डिंग टू देअर फंक्शन नर्व सेल्स आर डिवायडेड और क्लासिफाइड इनटू 3 टाइप्स. ओके, तर नर्व सेलबद्दल आपण माहिती घेतली. दीज नर्व सेल according to their function they are classified into 3 types. तर आपण नर्व सेलचं क्लासिफिकेशन बघणार आहोत, जे की क्लासिफिकेशन कशाच्या बेस्ड आहे तर त्यांच्या फंक्शन्सनुसार ते काय केलेले डिवाइड केलेले. तर फर्स्ट वन इज ए सेंसरी न्यूरॉन और नर्व सेल, second one is a motor neuron or nerve cell, and third one is a association neuron or a nerve cell. तर जनरली 3 आहेत. One is a sensory neuron, second is a motor neuron, and third one is a association. Sensory neurons, they are conduct impulses from sensory neurons to the ब्रेन और स्पाइनल कॉर्ड.
तर जनरली जो काही इम्पल्सेस आहेत तर सेन्सरी न्यूरॉन्सपासून ते कुठे पोहोचवले जातात, ब्रेन और स्पायनल कॉर्डपर्यंत पोहोचवले जातात. ओके. त्याच्यानंतर मोटर न्यूरॉन्स, जे काही न्यूरॉन्स हे अगोदरच ब्रेन अँड स्पायनल कॉर्डकडे गेलेले आहेत, तर दीज इम्पल्सेस आर ट्रान्समिटेड फ्रॉम ब्रेन और स्पायनल कॉर्ड टू दी इफेक्टर ऑर्गनपर्यंत ते ट्रान्समिट केले जातात. ओके. जनरली फर्स्ट sensory neuron, these impulses from the sensory organs to the brain or spinal cord transmitted through the brain and spinal cord, and motor neurons, these neurons transmit the impulses from brain or spinal cord to effector organ. And third one, association neuron, in which these impulses are integrated or integration in the nervous system. नर्वस सिस्टीममध्ये जे काही न्यूरॉन्स आहेत त्याचं इंटिग्रेशन करण्याचं मेन काम कोण करतं, असोसिएशन न्यूरॉन्स. तर जनरली 3 मेन टाईप्स आहेत, सेन्सरी न्यूरॉन्स, मोटर न्यूरॉन्स अँड असोसिएशन न्यूरॉन्स. तर या 3 ज्या न्यूरॉन्सचे टाईप्स आहेत हे कशाच्या बेसिसवर केलेले आहेत, तर त्यांच्या फंक्शन्सनुसार त्यांना क्लासिफाईड केलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही कोऑर्डिनेशन आहे, कोऑर्डिनेशन कशाला म्हणतात आणि कोऑर्डिनेशन म्हणजे काय याबद्दल आपण डिटेलमध्ये स्टडी केली, आणि त्यासोबतच जे काही कोऑर्डिनेशन आहे ती कोऑर्डिनेशन प्रोसेस प्लांट्समध्ये सुद्धा आपण स्टडी केली. प्लांट्समध्ये कोऑर्डिनेशन हे स्पेसिफिक सिस्टीम थ्रू होत नाही, कारण की त्याच्यामध्ये पर्टिक्युलर नर्वस सिस्टीम नाही आहे प्लांट्समध्ये. तर एक पर्टिक्युलर मोमेंट आणि जे काही ग्रोथ होते त्याच्या बेसिसवरती एक्सटर्नल स्टिम्युलाय थ्रू जे काही प्लांट्समध्ये ग्रोथ आणि मोमेंट होते त्याच्यानुसार ती ठरवली जाते. तर तर त्याला आपण काय म्हणतो, ट्रॉपिझम और ट्रॉपिक मोमेंट. अँड दीज ट्रॉपिक मोमेंट डिवायडेड इंटू 2 टाइप्स इज ग्रोथ रिलिव्हेंट अँड ग्रोथ इरिलिव्हेंट. वी लर्न इन डिटेल अँड देअर स्पेसिफिक और examples we are learned. Then after we learn in coordination in human beings, in which we learn that 2 types of controls. One is a nervous control and second one is a chemical control. And in this video we learn about the nervous control, in which what is nervous control and their important specific cells. These are known as nerve cell or neurons. And we are learned in detail what is the nerve cell and their structure also, and we learn about the different types of the nerves or nerve cells. Then in the next video we learn about the nervous system in the human beings in detail.